संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ते भेंडी शेगाव या ठिकाणी आलेली आहे आणि त्याच ठिकाणच्या मैदानावर रिंगण सोहळा पार पडतोय आणि त्या रिंगण सोहळ्यासाठी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी आणि सोलापूर जे काही पंढरपूर शहरातील वारकरी आहेत तिथले भाविक आहे भक्त आहे त्यांच्यासाठी एस टी जी आहे महाराष्ट्र राज्य महामार्ग महामंडळ यांनी आता मोठी सुविधा आपल्याला केलेली दिसते। रिंगण पाहण्यासाठी या बसेस ज्या आहेत ते पंढरपूर शहरातील चंद्रभागा बस स्टँडपासून हे सोडण्यात आलेले आहे। साधारण 120 बसेस आहे त्या बसेसच्या माध्यमातून रिंगण सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी या भाविकांना घेऊन आलेले आहेत आणि त्यांना सोडणार देखील त्या ठिकाणी आहेत। अशी विशेष सुविधा जी आहे ते वारकऱ्यांना देण्यात आलेली आहेत, तिथल्या भक्तांना देण्यात आलेले आहेत आणि रिंगण सोहळा पाहण्यासाठी खास करून ही सगळी सुविधा जी आहे ते एस टी महामंडळाकडून काढण्यात आलेली आहे आणि त्याची आपण पाहतोय की आज इथं बस स्थानकावर टेम्पररी बस स्थानक केलेलं आहे आणि तिथं या इष्टे लावण्यात आलेले आहेत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी एस टी महामंडळाचे अधिकारी आहेत। साहेब काय सांगाल, आज तुम्ही बसेस आणलेल्या आहेत, काय सुविधा तुम्ही देत आहेत? आपण चंद्रभागा याच्यातून 120 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे। बरं, त्यात आपण प्रवासी सुविधेनुसार आपण जेव्हा रिंगण सोहळा पूर्ण होईल त्यानंतर त्यांना पोहोचवण्यासाठी त्या सगळ्या गाड्या उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत, आणण्यासाठी आणि नेण्यासाठी आपण उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत। साधारण किती गाड्या तुम्ही बसेस सोडण्यात आलेल्या आहेत आणि कशी सुविधा करण्यात आलेली आहे, इथं कशा प्रकारचे तुम्ही नियोजन केलेलं आहे? इथे 120 गाड्यांचं आपण नियोजन केलेलं आहे। तिथे जवळपास 100 गाड्या आता निघाल्या आहेत, 20 गाड्या अजून निघतील आणि लागल्या तर आपण एक एक गाडी करून ज्याचा प्रवास आता मिळते त्याच्यानुसार सोडणं चालू आहे आणि तिकडून पुन्हा ते परत आपण त्याला लागेल तर त्याच्या गाड्या नियोजन करून पुन्हा रिटर्न ते बोलावणार आहे। ह्या कोणती बस सेवा आहे नेमकी? पंढरपूर ते पंढरपूर चंद्रभागा ते फक्त रिंगण सोहळ्याकरिताच सोडण्यात आलेलं आहे। इथे बरं, अशा रीतीने रिंगण सोहळ्यासाठी वारकऱ्यांची खास सोय जी आहे ते एस टी महामंडळाच्या वतीने करण्यात येते। रिंगण सोहळा पाहण्याचं सगळ्यांना संधी मिळावी, सगळ्यांनी पाहता यावा यासाठी एस टी महामंडळ सज्ज झाले आणि त्यांनी 120 गाड्या सोडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, भेंडी शेवगाव।